आदरणीय उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार आदरणीय शिवतेज बाबा, आदरणीय सौ स्वातीताई फुले आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्माताई अडगळे यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे। आणि ही सभा होत असताना मी पाहिलं की जे अकलूज मोहिते पाटलांनी विकसित केलं, या अकलूजला नावारूपाला आणलं। 1950 पासून या अकलूजचा कारभार हा सहकारमर्षी काकासाहेबांनी सांभाळला। काकासाहेबांच्या पश्चात काकासाहेबांनी सहकारी चळवळ चालू केली। सहकारमर्षींनी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांनी 78 पासून या सगळ्या ह्याच्या चळवळीची सगळी कमान सांभाळली। हळूहळू राजकारणाच्या शिड्या चढत असताना आदरणीय विजयशिवजी मोहिते पाटील साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कारकीर्द गाजवली आणि मोहिते पाटलांचं गाव म्हणून अकलूजची ओळख ही महाराष्ट्राला आहे। मी खरं तर दादांना शिवबाबांची उमेदवारी आहे म्हटल्यानंतर मला असं वाटत होतं की बाबांची उमेदवारी बिनविरोध होईल, कारण ती झाली पाहिजे होती। साधी ग्रामपंचायत असताना बाबांनी जो कारभार केला शिवबाबांनी, तो कारभार जर पाहिला तर अकलूजच्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा, प्रत्येक भागाचा विकास करण्याचा एक दृष्टिकोन त्यांनी बाळगला, त्यासाठी वेळ दिला आणि अतिशय शांत आणि संयमानं हे सगळं गाव हाताळलं। 2021 साली आपल्याला लक्षात आलं की अकलूजचा विकास करण्यासाठी निधी कमी पडतो आहे आणि अकलूजचा जर विकास करायचा असेल तर यासाठी नगरपालिका असणं आवश्यक आहे आणि यासाठी आपण 46 दिवस प्रांत कार्यालयाच्या तिथं आपण आंदोलन छेडलं। त्या आंदोलनाची परिणिती म्हणून नगरपालिका स्थापन झाली, परंतु 2021 ते 2025 म्हणजे आज निवडणूक लागते, या कालावधीमध्ये ना सत्ता कुणाचीच त्या नगरपालिकेवर नव्हती। जी सत्ता होती ती सत्ता प्रशासकाची होती आणि प्रशासकाची सत्ता असताना सुद्धा मोहिते पाटलांनी 60 कोटी रुपये आमदार फंडातून इकडून तिकडून काढून आपल्या अकलूजच्या याच्यामध्ये गुंतवले विकासामध्ये। बाबांच्या विरोधी उमेदवार मी पाहिला, त्यांनाही मी ओळखतो, तर मला आश्चर्याचा धक्का बसला की ज्यांना मोहिते पाटलांनी खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून आपले म्हणून सांभाळलं, त्यांच्या घरातून आज फक्त सत्ता मोठ्या प्रमाणावर आलेली आहे। देशामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि या सत्तेचं शेपूट पकडलं तर आपण याही सत्तेच्या शिखरावर जाऊ असं त्यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी बंडाची भूमिका घेतली। पण त्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला तो मार्ग इतका वाईट आहे की ज्या मोहिते पाटलांनी आपल्याला सत्ता दिली, इतकी वर्ष सांभाळलं, त्या मोहिते पाटलांना राजकारणातून उकडून फेकायचं अशा पद्धतीची व्यूहरचना आणि अशा पद्धतीची माणसं फोडण्याचं काम त्याने अंतर्गत चालू केलं। बाबा, मला बाळू पाटील यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की ज्यांनी आता सांगितलं मार्केट कमिटीचं ज्यांनी शेण सुद्धा विकून खाल्लं, त्यांनी वयस्क असल्याचा भाग म्हणून तुमच्याच भावकीतलं माने पाटील जे मूळ भावके आहे त्या भावकीच्या बैठका घेतल्या आणि बैठकीत सांगितलं जर तुम्ही आमच्या बरोबर एकत्रित आला नाही आणि मोहिते पाटलाच्या विरोधात तुम्ही गेला नाही तर तुम्हाला आम्ही वाडीत टाकू। आणि मग ह्या अनाभाका झाल्या,
एक एक शिपाई सगळे पोखरले गेले. मग तिकडे वेळापूरकडं शेरीकडं ज्या डीजीवानेंना कारखान्याचं एमडी पद दिलं त्यांचा पोरगा सुद्धा विक्रमबाने आपल्या विरोधामध्ये तिकडे जाऊन मिळाला. म्हणजे गद्दार कोण निघालं तर गद्दार घरातले निघाले. आणि ह्याचे मोरके कोण आहेत तर ह्याचे मोरके तिथं बसलेत. प्रत्यक्षामध्ये त्यांचं असं काय कर्तृत्व होतं की त्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांना मिळालं असतं. तुम्हालाही माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत आणि 11 तालुक्यामध्ये जर तुमचं कर्तृत्व नसताना सुद्धा तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे फक्त मोहिते पाटलामुळे मिळालं. मोहिते पाटलामुळे तुम्हाला पंचायत समिती मिळाली. मोहिते पाटलामुळे हे सगळे मिळत असताना सुद्धा ज्यांनी तुम्हाला हे सगळे पद प्रतिष्ठा मान सन्मान सगळा मिळवून दिला त्यांच्या विरोधात तुम्ही गद्दारी केली. हे सांगतायत ते ह्यांच्या विरोधी बाबाच्या विरोधी जे पोरग उभा राहिले. बाबा आता माझं वय 62 आहे. शिवबाबा जेव्हा रणजित दादाच्या बरोबर काम करत होतो अतिशय लहान लेकरू होतं. गाडीमध्ये त्यांच्या बरोबर मी बसलो. शिवबाबा माझ्या मांडीवर आणि लोक लाडानं कौतुक करायचे आणि शिवबाबांना चॉकलेट द्यायचे, कोण सफरचंद आणून द्यायचं आणि मीच खायचं आणि बाबाला थोडं एक एक कोण द्यायचं. ते तिथून ते बघितलंय. बाबा जो तुमचा प्रतिस्पर्धी आहे त्यालाही मी पाहिजे. तर त्यांचं एक केस होती. त्यांचे चुलते जे आहेत त्या चुलत्यांचा धंदा आहे व्याजाचा धंदा. इथं माझं खुलं चॅलेंज आहे. इथं आपल्या व्यंकटनगरच्या पुढं एक पिंजारी आहेत. ते पिंजारी म्हणजे ते हे करतात बघा, गाद्या बनवतात गाद्या. त्या गाद्याचा कारखान्याचा तो पोरगा आहे. त्याची आई आणि तो मुलगा त्या बागवान गल्लीमध्ये राहत होते. त्याचा बाप मैत झाला आणि मैतीला त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून या प्रतिस्पर्ध्याकडून त्या देशमुखाकडून 1,500 रुपये घेतले. कशाला घेतले? मैतीला नाहीत म्हणून. मैतीला नाहीत म्हणून 1,500 घेतले आणि त्याचं व्याज करत करत त्यांनी 20,000 रुपयावर व्याज नेलं. कुलूप लावलं, त्यांना हाकलून लावलं आणि त्यावेळेस माझ्याकडे ते आले आणि म्हणाले की बाबा हे आमचं असं कुलूप लावलंय, वकील साहेब काय करायचं. मी म्हणलं अमर देशमुख माझे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलतो म्हणलं मी. चला म्हणलं आपण त्यांच्याकडे जाऊ. केसेस वगैरे करण्यापेक्षा आपले संबंध आहेत, आपण एकमेकांना ओळखतो. मी तिथे गेलो. हा करा किस्सा सांगतोय. त्यांच्या चुलत्याकडे गेलो. ते म्हणले कोण तुम्ही? मला म्हणले कोण तुम्ही? मी म्हणलं काले, ॲडव्होकेट अविनाश काले म्हणतात म्हणलं मला. तरी म्हणला पैसे आणलेत का? म्हणलं साहेब म्हणलं ते गरीब माणसं आहेत, 20,000 रुपये तर ठेवायचं आणि मगच बोलायचं म्हणते. मग कालेच आहे. मग त्यावेळेस आर आबा होते. मी बाबा आर आबाकडे तक्रार केली. आर आबाची पोरं न्याला माझ्या मेहुण्याचा बारका भाऊ त्यांना शाळेत पोचवायला आणि घरात घेऊन जायला अंजनीला तर सावळजला होते. त्यांना मी फोन केला, आर आबाकडे तक्रार केली आणि मग तुम्हाला सांगतो मी त्यावेळेस पंचवटीला खाली नदीच्या कडेला वाडीच्या अलीकड, पलीकड वाडी आणि मी अलीकड तिथं राहत होतो. तिथं अमर देशमुख आला. म्हणला साहेब म्हणला काय ना गो, त्यांना माहित नव्हतं म्हणला तुम्ही कोण आहे ते, आणि मग ते सोडून देतो म्हणजे ते सगळे पैसे. आणि मग तुम्हाला सांगतो माझं दुःख याचं मला वाटतं की तुम्ही 1,500 रुपये मैतीला दिले, त्याचे सुद्धा तुम्ही 20,000 रुपये वसूल करण्याची तुमची वृत्ती आहे. जी अकलाई पतसंस्था तुम्ही काढली ती अकलाई बंद पडल्यानंतर त्या अकलाई पतसंस्थेचे जे कर्जदार होते त्याच्याकडे त्या कर्जदाराच्या वसुलीसाठी या पोरानं 4 माणसं पाठवली, मारहाण करायची आणि धमकी द्यायची. हेही मी डोळ्यानं पाहिले. म्हणजे संस्था चालल्या पाहिजे त्या काले साहेब, वकील साहेब, संस्था चालल्या पाहिजे त्या. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो हे पोरग जे गुडूप झालं, गायब झालं, ते अचानक तुम्हाला सांगतो तिकीटच घेऊन आलं.
भाजपचा आता दुसरा उमेदवार तसंच त्या आमच्या रेशमाताई आडगळे इथल्या लालासाहेब आडगळे आमच्या भैयासाहेबांचे कार्यकर्ते. आता त्यांच्यावर त्यांनी बदनामीचं काय 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 कोबाड रचलं. बर, नवऱ्याचा दोष समजा मी म्हणतो असं धरून दोष आहे, बायकोचा काय दोष आहे तर ते म्हणले 12वी पर्यंत शिकलेलं आहे, कमी शिकलेलं आहे आणि आमची उमेदवार लई शिकलेले आहे. मग लई शिकलेले आहे म्हणजे काय करायचं मग? आणि मग माझे सासरे त्याचं भाषण ऐकले मी, माझे सासरे आयुक्त आहेत, उच्च शिक्षित आमचं घराणं आहे आणि मग आमच्या हातात कारभार द्या. अरे 40 वर्ष तुम्ही आयुक्त होता, 40 वर्ष तुम्ही मोठे अधिकारी होता. अकलूजची माणसं म्हणून कधी अकलूजच्या लोकांचा बोट धरून तुम्ही कुणाला मदत केली, कुणाचा सांभाळ केला, शिक्षणाला मदत करतो, कुणाला काय करतो कधी म्हणला? कुणाला 4 जणाला नोकरी लावली? काय केलंय तुम्ही अकलूजसाठी? आज तुम्ही सत्तेचा पदर धरून माणसं उभा करून मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये रान पेटवता. कोण आहे अकलूजचा अध्यक्ष? या पक्षाचा अध्यक्ष आहे. मी याच गावचा आहे, तुम्हीही त्याच गावचा आहे. कोणमण्याच्या प्लॉटच्या शेजारी तिथं पाण्याचं एक कुंड होतं बघा असं, आणि तिथं त्याचं पाणी भरायचे. बाबा ते पाणी कुठून येत होतं तेच कुणाला माहित नव्हतं. जमिनीतनं असं झरा वाहायचा आणि त्याला अशा तोट्या काढलेल्या होत्या, त्याला टक्क्या म्हणायची पाण्याचा. पाणी फार गोड होतं. मग ते आम्ही पण पाणी प्याच होते. तर त्या टक्क्याच्या पलीकडच्या बाजूला एक 4 पात्र्याची खोलीचं एक रूम होती अशी इकडं तोंड करून. ते त्यांचं मूळ घर. कशाचा धंदा होता हो? खरं इमानदारीने सांग, कशाचा धंदा होता? गाळच्या. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, मलाही बी वापर आली होती. काले साहेब म्हणले तुमचं रानात घर आहे, ठेवा म्हणले 5-6 पोते इथं आपण गांजा ठेवत जाऊ म्हणले. कोण तुमच्याकडे येत बी नाही जात बी नाही. 2 किलोमीटर आतमध्ये आहे माझा, आतमध्ये, त्यामुळे कोण येत नाही. मी म्हणलं असलं धंदे आम्ही करत नाही म्हणून म्हटलं. पैशाची लालच आम्हाला नाही. मी वकील आहे, पण माझं घर हे तुम्हाला सांगतो साध्या साध्या विटाचं, लोकांनी विटा देऊन सिमेंट देऊन हे केलेलं आहे. आम्ही ना दारू गाळली, ना आम्ही जोगारीचे क्लब चालवले, ना काय केलं. कारण आमच्यावर संस्कार होते ते सहकार महर्षींचे संस्कार होते. माझ्या वडील सहकार महर्षींचे सहकारी होते. बॉम्ब स्फोटामध्ये होते. ते बॉम्ब ज्यांच्यावर पडला होता TM काले म्हणून होते, त्यांचे आम्ही वारसदार आहोत. ही नाळ जी आहे ना, ही मोहिते पाटलाची नाळ ही तिथून जोडलेली आहे. आम्ही पण या गावचं नव्हतो. काकासाहेब कारखाना उभारणीच्या वेळेला गेले आणि त्यावेळेला संसर फॅक्टरीच्या तिथं माझे वडील कॉन्ट्रॅक्ट घेत होते. माझ्या वडिलांना बघितलं आणि काकासाहेबांनी इथं आणलं आणि आमचं सोनं केलं. आज काकासाहेबामुळे आम्ही जमीनदार आहे या भागातले. काकासाहेबांनी आम्हाला जमीन दिली 77-78 साली. अहो, ज्याला फुटपाथवर उभा राहायला ही नव्हती, जागा नव्हती, पायाखालची जागा नव्हती. या अकलूजमधलं घर आहे माझं. 1972 साली दादा थोरले दादा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि म्हणले काले तुम्ही भाडोत्री राहताय, कुठं तर राहताय, आमच्या वडिलाला म्हणले. आणि मग तिथं सतीश्वराच्या वडिलांनी आणि थोरल्या दादांनी आम्हाला ती जागा दिली. हे पुण्य आहे. आणि त्याची परतफेड म्हणून 62व्या वयामध्ये एक पद, मला तिकीट द्या असली कसली मागणी न करता आम्ही प्रचारासाठी फिरतोय. ही माणसं जोडावी लागतात, ही माणसं कमवावी लागतात. मी मला मिळाले म्हणून सांगत नाही. असं प्रत्येकाला काय ना काय तुम्हाला नागरी सुविधा तर मिळाली असेल. आज पोरगं जन्माला आलं तर त्याला KG मध्ये घालावं लागतंय, मोठा गट छोटा गट घालावं लागतंय, तिथून शाळेत घालावं लागतंय, शाळा झाली की कॉलेज घालावं लागतंय. यांच्या संस्था कुठं आहेत हो? साधी पिठाची चक्की नाही म्हणतो आमदार, माझे आमदार, माझी साधी पिठाची. अरे मग पिठाची चक्की नाही ना, जा ना बाबा. अरे माझ्या हातात कारभार द्या, मी अकलूजचा विकास करतो. अरे तुला ज्या गावाने जन्म दिला, ज्या तालुक्यामध्ये तुझं गाव आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तू राहतो, त्या गावाचा विकास कर की रे बाबा. पण नाही म्हणजे कसं झालं माहित आहे का? शेजाऱ्याच्या घरामध्ये डोकवायचं आणि शेजाऱ्याला म्हणायचं तुझ्या घरात जरा असं दिसतंय, अमुकच दिसतंय, आणि मग तुझ्या घराचा विकास करतो असं म्हणल्यासारखं आहे. अरे शेजाऱ्याच्या पोराच्या नाकाला शिंबूड आहे,
शेजाऱ्याचं पोरग आंघोळ करत नाही, शेजाऱ्याचं पोरग घाणच दिसतंय. अरे अशा टीका करायपेक्षा तुला लेकरू होऊ दे रे बाबा, पाळणा त्याचा हलव. तुला लेकरू नाही, तुझ्या कार्यकर्त्याला लेकरू नाही, तुमचं धंदे सांगता येत नाही. आणि मग हे सांगतेत आम्ही तिरुपती बालाजीला बाया नेल्या 1000 विमानानं. आम्ही अशी लेकरं आहे ज्यांनी विमान नुसतं चाललं तर आम्ही खाल्लं विमान बघतो. अजून पण घरातनं पळत पळत होतो, आवाज कुठे येतोय म्हणून. आणि तू विमानाने नेला. अरे अंबानीच्या घरी जन्माला आलता काय का टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आलता? कुठं आला रे पैसा तुझ्याकड? 600 500 बायाना न्याला. तर तुम्हाला मी सांगतो हे सगळे चोरांचे धंदे आहेत, कुठं तर लुटमार करायची. आणि म्हणून यांचा डोळा जे आहे ना, आता बाबांनी आपल्या रणजितदादांनी 500 कोटी आणले तर 500 कोटी विकासाला. आणि ह्या 500 कोटीवर डोळा आहे. हो खरं दुःख नाही आहे. खरं 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 रहस्य काय माहिती आहे का? हित आहे. मग हित 100 500 1000 500 आपण बायांना वाटू, माणसांना वाटू, आत्ममत घेऊ, गोड बोलू, शिवाजी महाराजांचं नाव घेऊ, हिंदुत्वाचं नाव घेऊ. अरे कायच हिंदुत्व? किरीट सोमवायचं बघितलंय? ज्या सुशिक्षित बाया आमच्या महिला भगिनी असतील, पुरुष असतील, युट्यूब बघत असतील, त्यांनी बघितलं असेल किरीट सोमवाईने काय प्रताप केले ते. आणि हे जे पालकमंत्री आहे ना, अहो काय त्या पालकमंत्री सांगा. एका बाईची जमीनच हडप केली. एका बायला तुम्हाला सांगतो 2017 साली कसलं फोटो पाठवलं, त्या बायचं केस केली, त्याच्यात ती जेलमध्ये जाऊन बसलं. असली गुन्हेगार मंडळी जी आहेत ना, ही गुन्हेगार मंडळी त्या बाजूला आहेत आणि एका बाजूला आपल्याकडे संस्कारी माणसं आहेत. हे जे हिंदुत्व सांगतात ना, अहो काय आमचं हिंदुत्व सांगावं. 200 टन गायचं मांस सापडलंय युपी मध्ये. किती? आणि अध्यक्ष कोण आहे? भाजपचा अध्यक्ष आहे, बामन. आणि त्याच्या घरामध्ये तुम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये 200 टन. आणि परवा तर सांगितलं 2000 कातड्याच्या गाया सापडल्या, गायींची कातडी सापडली ट्रका भरून. काय रे बाबा बोलताय काय? यांची बोलणी वेगळी आहे, करणी वेगळी आहे, हे समजून घ्या. असल्या फसव्या माणसाच्या नादाला लागू नका. ही ती तिरट खेळल्यावानी आहे. लालवर पैसे लावाय गेलो तर लाल तिसरीकडे निघतंय. आला का हिचं दिसत होतं, इकडं कसं निघालं? हे नुसतं मतं मागायला येईल. पुन्हा कोण कुठं जाणार? फलटणला एक जाणार, कोण कुठं जाणार? ते म्हणते आरोग्य दूत. अरे बाबा आरोग्य दूत आहे तू सोलापूरला पडला 6 महिने तू तोड दाखवलं नाही, तुला हुडकायचं कुठं? आता एखाद्याला जर साप चावला आणि त्याला उपचार घ्यायचा आहे, हे बाबा भेटत नाही, याला फोन लावला तर फोन उचलत नाही. आणि मग ते पोरानं म्हणायचं का, माणसानं म्हणायचं का मला साप चावलाय, आता नाही मी 4 दिवस वाट बघतो रामभाऊ सातपुते आल्याशिवाय मी काय मरत नाही. तर एवढंच मी तुम्हाला सांगतो, फसव्या माणसाच्या नादाला लागू नका. फार वेळ कमी आहे, जास्त बोलायसारखं आहे पण फार वेळ कमी आहे. आता यानंतर आदरणीय शिवतेज बाबा आपल्या समोर मार्गदर्शन करतील. तर जाता जाता फक्त एवढं सांगतो, तुतारी विसरू नका. तुतारीवर बटन दाबा. आपलं बाबा गेलं पाहिजे, तर आपली स्वतःताई गेली पाहिजे आणि आपली रेशमाताई नगरपालिकेत गेली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या कॉर्नर सभेसाठी उपस्थित युवा नेते आदरणीय सयाजीराजे, थोड्याच वेळात आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेश्माताई आडगळे देखील इथे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रभाग 12 मधील माझ्याबरोबर उमेदवार असलेले आदरणीय फुलेवहिनी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नेते मंडळी, पुढे उपस्थित माझे सर्व तरुण सहकारी व माता भगिनी, आपण खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीकडे जर बघितलं, ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर अकलूज आणि माळेवाडी ह्या दोन्ही ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावं ही आपल्या सगळ्यांचीच अनेक वर्षापासूनची इच्छा होती. कारण का ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये आपण किती जरी प्रयत्न केला तर विकास निधीचा कुठंतरी अभाव पडायचा. आणि अकलूज आपण जर बघितलं
आधी 2 ओढ्याच्या मधलं गाव असं आपल्या अकलूज गावाची ओळख होती. परंतु इतिहासात आपण बघतो की आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी आपल्या अकलूज आणि अकलूज परिसर माळशिरस तालुक्याचा नंदनवन करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आणि आपल्या अकलूजमध्ये सहकार महर्षी कारखान्याची स्थापना झाली. हळूहळू लोकवसाहत आपल्या गावाची वाढत गेली. आदरणीय सहकार महर्षी साहेबांनी त्या काळी शिक्षण प्रसारक मंडळासारखी शिक्षण संस्था आपल्या सर्वसामान्य नागरिकाला, आपल्या मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावं ह्यासाठी म्हणून केली आणि त्यानंतर अकलूजची प्रगतीला सुरुवात झाली. तेव्हा आपल्या सगळ्यांचा विचार करून आदरणीय सहकार महर्षींनी 1970च्या दशकामध्ये आपल्या गावाला टाउन प्लॅनिंग मंजूर केलं. म्हणजे इतका दूरदृष्टीचा विचार ठेवून ह्या गावाची निर्मिती आदरणीय सहकार महर्षींनी, मोठेदादांनी, बाळदादांनी आणि आपल्या सगळ्याच नेते मंडळींनी आजवर आपल्याला केलेली पाहायला मिळते. आणि आता ह्या गावाचं जशी जशी लोकसंख्या वाढत चालली, आता शहरीकरण व्हायला लागलेलं आहे अकलूज. त्यामुळं आपल्याला कुठेतरी गरज भासली की आपल्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावं आणि आपल्या नागरिकांना सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा पोहोचवण्यासाठी त्याच्यामुळं आपल्याला मदत होईल. यासाठी म्हणून तुम्ही आम्ही अकलूजकर मिळून आपण जवळपास 43 दिवसाचा लढा उभा केला आणि ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आलं. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून ही पहिल्याच निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत आणि जवळपास ह्या मधल्या कालावधीमध्ये जवळपास 4 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. परंतु तो कामकाज आपल्या ताब्यात नव्हता. नगर परिषद प्रशासकीय कामकाज जे आहे ते सीओच्या मार्फत केलं जात होतं. तरी देखील आपल्या नेतृत्वाने आपल्या गावातल्या सर्वसामान्य नागरिकांची सोय करता आली पाहिजे. त्यांच्यासाठी रस्ते असतील, गटरी असतील, वीज असेल, ह्या सगळ्या सुविधा पोचवता आल्या पाहिजेत. ह्यासाठी प्रयत्न करून आपल्या गावामध्ये ह्या गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि आपण जर बघितलं, मी आता प्रभाग 12ची यादी माझ्याबरोबर आहे. ह्या प्रभागामध्ये इतकी कामं झालेली आहेत, जवळपास 3 पानं आहेत आणि जवळपास 8 कोटी 17 लाख रुपये इतका निधी हा केवळ एका प्रभागामध्ये आला. म्हणजे 60 कोटीपैकी 8 कोटी 17 लाख हा प्रभाग नंबर 12मध्ये आपण खर्च केलेला आहे. निश्चितप्रमाणे त्यामुळं बऱ्याच प्रमाणात आपल्या नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला यश आलेलं आहे. परंतु आपल्याला इथंच न थांबता अधिकची सोय आपल्या नागरिकांपर्यंत पोचवायची होती. आणि आपण जर माळेवाडी गावची पार्श्वभूमी बघितली तर माळेवाडीला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नव्हती. त्यामुळं आपण आता यशवंतनगर ग्रामपंचायतीला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दिलेली आहे. त्याचबरोबर संग्रामनगर ग्रामपंचायतीला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दिलेली आहे आणि अकलूज आणि माळेवाडी ह्या दोन्ही गावांना मिळून एक पाणीपुरवठा योजना केलेली आहे. म्हणजे ज्या माळेवाडीला वॉटर सप्लायचं पाणी मिळत नव्हतं, अशा संपूर्ण माळेवाडीतल्या रहिवाशांना स्वच्छ पाणी देण्याची सोय आपल्या नेतृत्वाने करायची भूमिका घेतली. आणि त्यातूनच आपण बघतो की आपल्या गावामध्ये आदरणीय मोठेदादांच्या, रणजितदादांच्या, बाळदादांच्या, भैयांच्या आणि सर्वच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास आपण अकलूजला 212 कोटी रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. आणि मी मगाशी म्हणालो की जे हे छोटंसं गाव होतं, आता ह्या गावाचं रूपांतर शहरीकरणाकडे झालंय आणि निश्चितप्रमाणे नवीन समस्या आपल्या पुढे आल्या. लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाला पाणी द्यायची सोय करता यावी ह्या हेतूने जे आपलं विजोरीचं तळं होतं तिथं आपलं 225 MLD इतकंच पाणी, म्हणजे 20 ते 22 दिवस पुरेल इतकंच पाणी आपल्याला त्या विजोरीच्या तळ्यात साठवता येत होतं. परंतु आता ह्या नवीन योजनेतनं त्या विजोरीच्या तळ्याला आपण खोलीकरण केलेलं आहे, अस्थिरीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता 225 MLDची साठवण क्षमता ही 680 MLDची झालेली आहे. म्हणजे जे 20 ते 22 दिवसाची साठवण क्षमता होती ती आता साठवण क्षमता जवळपास 60 ते 70 दिवसाची झालेली आहे. त्याच्यामुळे अकलूज आणि माळेवाडीच्या सर्व नागरिकांना आपल्याला घरात उन्हाळ्याच्या काळात देखील रोजच्या रोज पाणी देता येणार आहे. इतकी मोठी आणि इतकी महत्त्वपूर्ण योजना आपल्या नेतृत्वाने केलेली आहे.
आणि आपलं नेतृत्व कायमच काम करताना जर आपण बघितलं तर पुढच्या 25-30 वर्षाच्या आपल्या गावाचा विचार करून घेतलेले निर्णय असतात. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आदरणीय बाळदादांनी मागच्या काळामध्ये जुन्या स्टँड आपल्या गावात होतं, तेव्हा आपण म्हणलं बाळदादांनी मोठेदादांनी भूमिका घेतली की नवीन स्टँड आपण म्हर्शी चौकात घेतलं पाहिजे. तेव्हा कदाचित लोकांना ती चुकीची निर्णय वाटला, परंतु अलीकडे आपण बघतो की आता आपला अकलूज बायपास जो आहे तो बायपास नाही पण अंतर्गत रस्ता झालेला आहे. म्हणजे इतका मोठा आणि दूरदृष्टीचा विचार आपल्या नेतृत्वाने कायमच केलेला आहे. त्याचबरोबर 212 कोटी रुपये जसे पाणी पुरवठा योजनेला आणले, तसेच जवळपास 120 कोटी रुपयाचा निधी आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी देखील आणलेला आहे आणि 120 कोटी रुपये निधी हा रस्त्यांसाठी देखील आणलेला आहे. म्हणजे असे 450 कोटीच्या ह्या 3 महत्त्वपूर्ण योजना आदरणीय मोठेदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणल्या. आणि त्याचबरोबर गेल्या 4 वर्षामध्ये बाकीच्या विविध योजनेतनं जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी, म्हणजे जवळपास 510 कोटीच्या वर इतका मुबलक असा निधी आपल्या गावामध्ये आलेला आहे. आणि आता ह्या सगळ्या योजनेची कामं चालू झालेली आहेत. त्याच्यामुळं रस्ते कुठं कुठं खोदले गेलेले आहेत. वॉटर सप्लायची लाईन टाकायचं काम चालू आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईन टाकायचं काम चालू आहे. त्यामुळे निश्चित प्रमाणात रस्त्यांची समस्या तुम्हा सगळ्यांना जाणवली असेल. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो की जिथं जिथं आपली वॉटर सप्लायची अंडरग्राऊंड गटरची लाईन गेली आहे त्या सगळ्याचे सगळे रस्ते दुरुस्त करून देण्याची देखील, दुरुस्त नाही नवीन करून देण्याची देखील आपण तरतूद घेतलेली आहे. त्यामुळे कुठलाही रस्ता तसाच राहणार नाही. सगळेचे सगळे रस्ते आपण नवीन करून देणार आहोत. त्यामुळे नागरिकांची जास्त काळ गैरसोय होणार नाही. कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला न येऊन देण्याची भूमिका आपली कायमच राहिलेली आहे. त्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करू. त्याचबरोबर ही निवडणूक चालू व्हायच्या आधी मी आपल्या सगळ्या परिसरामध्ये फिरून गेलो. अनेकांच्या भेटीगाठी माझ्या त्यावेळेस झालेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे ज्या समस्या तुम्ही त्या वेळेस माझ्या कानावर घातल्या त्याच्यावर काम करायची देखील भूमिका आपल्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे. आपण तेव्हा मला ओढ्याच्या बाबतीतची समस्या सांगितली की ओढ्यामुळे डास किंवा स्वच्छते ठेवायला अडचण येते, त्याचं देखील आम्ही नोंद घेतलेली आहे. जशी ही निवडणूक होईल तसं आपण सगळ्यांनी इथे एक बैठक घेऊन निश्चितप्रमाणे त्या ओढ्याच्या खोलीकरण स्वच्छतेकरणासाठी देखील पैशाची तरतूद करून देऊ आणि तिथं स्वच्छता करून घेऊ. त्याचबरोबर आपल्याला वॉटर सप्लायचं पाणी मिळत नव्हतं. मी तातडीने आपल्या जे कन्सल्टंट आहेत त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपल्या संजयनगर आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये पाणी पुरवठा वॉटर सप्लायचं जे आहे, आता आपली टाकी पण काही लांब नाही. जी आपली टाकी आपण घेतलेली आहे माळेवाडीसाठी ती इथं कॉलेजच्या शेजारी शिवकीर्तीनगर इथे घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितप्रमाणे जास्तीत जास्त दाबाने आपल्या परिसरामध्ये पाणी देण्याचं देखील वॉटर सप्लायचं आपण सूचना केलेल्या आहेत. ते देखील काम होईल. परंतु तेवढ्यावर न थांबता आता 6-8 महिने ह्या सगळ्या प्रोसेसला जातील. तेवढ्यावर न थांबता आता पलीकडे अकलूज ग्रामपंचायतीचं जे वॉटर सप्लायचं पाणी मिळत होतं त्याचे देखील नळ कनेक्शन आपण ह्या बाजूला आणून दिलेलं आहे. त्यामुळे आत्ता लगेच म्हणलं तरी आपल्याला ते पाण्याची सोय करून देण्याचं काम आपण केले. निश्चितप्रमाणे पुढं भविष्यामध्ये आपल्या माता भगिनींना आणि महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार करता यावा ह्यासाठी म्हणून मी परवाच फिरत असताना आपल्या गुरुनगरच्या आणि आकलाईनगरच्या महिलांनी अतिशय चांगला प्रकल्प हाती घेतलेला आहे. तिथं सगळ्या महिलांनी मिळून जवळपास 300 महिला काम करत आहेत आणि त्यांनी पिशव्या बनवायला सुरुवात केली. तिथं पिशव्या बनवतायत आणि विकतायत. प्रत्येक महिलेला प्रति पिशवी 3 का 4 रुपये मिळतात आणि दिवसाला 100 पिशव्या बनवण्याचं काम त्या महिला करतायत. म्हणजे रोजचे 400 रुपये आपल्याला प्रत्येकाला घरी बसल्या बसल्या रोजगार निर्मितीचा प्रश्न देखील सोडवण्याची भूमिका आदरणीय शीतलवहिनींच्या माध्यमातून, देवलने असतील, ऋतुजावहिनी असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या अकलूजमधल्या जवळपास 1000 महिलांना अशा विविध प्रकारची ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार कसा निर्माण करता येईल ह्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना जास्त सांगण्याची गरज नाही. तुम्ही मंडळी आधीपासूनच आदरणीय विजयदादांवर, बाळदादांवर आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारे आहात. अशाच प्रकारचं प्रेम इथून पुढच्या काळात देखील आपण आमच्या कुटुंबावर ठेवावं आणि निश्चितप्रमाणे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या हक्कासाठी झटायला आम्हीही कमी पडणार नाही अशाच प्रकारची आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. अधिकचं काय बोलत नाही. आपल्या बऱ्याच भेटीगाठी होणार आहेत. निश्चित आपल्याला काय समस्या आली तर आपण सांगा, आम्ही त्या सोडवण्यासाठी तत्पर राहू. परंतु मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल
की उद्याच्या 2 तारखेला ही निवडणूक ही आपली आहे, अकलूजकरांची निवडणूक आहे आणि अकलूजकर आणि मोहिते पाटील कुटुंब हे एक नातं हे आजचं नाही तर गेल्या 70-80 वर्षापासून हे नातं आपण टिकवून ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे. यंदा देखील आपल्याला ते करायचंय. तर येत्या 2 तारखेला आपल्या विजयदादांचे उमेदवार म्हणजे रेश्मा लालासाहेब आडगळे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि नगरसेवक पदासाठी म्हणून मी स्वतः उभा आहे. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि फुले वहिनी आहेत. फुले वहिनींचं देखील चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तर प्रत्येकाला आपण 3 मतं टाकायचे प्रत्येकाने. ह्या तिन्ही चिन्ह आहेत तुतारी वाजवणारा माणूस. आपण ह्या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हा तिघांना भरघोस मताने निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द टाकतो. धन्यवाद बाबा. तर या सभेसाठी आज विभाग 12 मधून उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचं आभार. तर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करणार आहे. तर आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विभागामधून 3 उमेदवार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत सौ रेश्मा लालासाहेब आडगळे वहिनी. तर त्यांचं 1 नंबरला नाव आहे ह्या मशीनवर. तर हे असं प्रेस केल्यानंतर त्यांचं लक्षात राहू द्या 1 नंबरला आहे. तर आपलं बहुमूल्य मत आपण ह्या मशीनवर दाबून नोंदवायचं आहे. तर नगरसेवक पदासाठी जे आहेत तर प्रभाग क्रमांक 12 मधून स्वाती राजेंद्र फुलेताई. तर ह्यांचा नंबर आहे 2. अनुक्रमांक 2च्या पुढं त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तर ह्याच्या पुढचं हे चिन्ह असं प्रेस करून आपलं बहुमूल्य मत तिथं नोंदवायचं आहे. आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून अनुक्रमांक आहे 3 नंबरला आदरणीय शिवतेसिंह उदयसिंह मोहिते पाटील. त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तर ह्याच्या पुढे हे चिन्ह प्रेस करून आपलं बहुमूल्य मत त्या मशीनमध्ये नोंदवायचं आहे. तर इथं आपला सगळ्यांचा जो काही उत्साह आहे तो उत्साह आपल्याला ह्या मशीनच्या मार्फत नोंदवायचा आहे. आणि उभ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांना आपल्या बहुसंख्येनं